तो अभी 2 गुटों ने एनसीपी बटी है, तो चुनाव चिन्ह का रिजल्ट क्या चुनाव के पहले आएगा? ये मामला इलेक्शन कमीशन के सामने है। इसका फाइनल डिस्कशन हुआ है। फाइनल डिस्कशन करने के बाद इलेक्शन कमीशन ने इस पर हम फाइनल डिसीजन अनाउंस करेंगे, ऐसी बात हम लोगों को कही है। हम राह देख रहे हैं। मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील एकीकडे आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे तुमचे जे पूर्वीचे सहकारी होते मंत्री छगन भुजबळ हे माळी समाजासाठी आणि ओबीसीसाठी आंदोलन करीत आहेत. या दोघांमध्ये जी वादाची ठिणगी पडली तर राज्यात एकीकडे म्हणजे यातून काही सामाजिक ध्रुवीकरण निर्माण होत आहे. आमचा प्रयत्न त्याच्यातून सामाजिक ऐक्य कसं आहे, समाजामध्ये कसूचा राहणार नाही याच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. जी काही मागणी केलेली आहे आरक्षणाची किंवा सवलतीची, ठीक आहे, त्याच्यात जे योग्य असेल ते सरकारने करावं. पण हे सगळं करत असताना इतर जे घटक आहेत त्यांच्या हिताची सुद्धा दखल करावी अशी मागणी आहे. आणि ती मागणी आज याच्यातून दोन समाजात कटुता होणार नाही या पद्धतीने सोडवावी ऐसा मला वाटतं. बीजेपी के वरिष्ठ नेता जो है वे आपकी बात मानते हैं और हे किसने कहा? ये कल प्रेस के सामने दीदी ने कहा है कि आपकी बातें बीजेपी के वरिष्ठ नेता सुनते हैं. और ये किसने कहा? सुप्रिया ताई ने कहा, सुप्रिया ताई ने कल कहा है. ये सुप्रिया ताई ने ऐसा कहा नहीं. बीजेपी के लोग हमारा सुनेंगे, अरे हम इनके खिलाफ चुनाव देते हैं. संसदेत शिवून यांनी धूर सोडला याची माहिती तुम्ही सरकारला मागितली, त्यांनी दिली नाही. त्याचं प्रत्युत्तर देताना त्यांनी संसदेच्या दोन्ही सदनाच्या सभागृहातल्या सदस्यांना निलंबित केले. परंतु त्यांची जी बाजू होती सरकारीचा जो काही मुद्दा आहे तो चव्हाट्यावर आणण्याची होती आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं अजून कोणी धाडस केलं नाही. नाही, असं आहे, अपोजिशनने त्याच्यामध्ये सरकारने माहिती द्यावी हे सांगितलं. एक हे सांगत असताना हे तरुण घुसले का, त्याच्यामुळे काय होतं, त्यांची काही मागणी होती का, त्यांचा फास कुणी काढला, या गोष्टीची सुद्धा आम्ही माहिती घेतो आहोत. माध्यमांकडून ती माहिती पुढे आली आहे. जे मुलं पकडल्या गेले त्यांच्या स्टेटमेंटमधून ती माहिती पुढे आली आहे. आम्ही इतके शिकलो, इतके वर्षापासून नोकरीसाठी फिरतोय, याचा अर्थ त्यांचा काही दुखणं रास्त असेल तर ते नजरअंदाज करून चालणार नाही. त्यांनी जे काही काम केले ते चुकीचं आहे, पण चुकीचं काम करायला तो उद्देश का झाला, त्याला काही गंभीर कारणं असतील तर त्याची सुद्धा नोंद सरकारने घेतली होती. हा आमचा आग्रह आहे. तर महाराष्ट्र में बार-बार जिस तरह सत्ता परिवर्तन होता है, स्थिर सरकार में रहती है, तो ऐसे विकास पर कितना असर पड़ता है? क्योंकि आप बहुत ज़्यादा एक्सपीरियंस होल्डर है, तो किसी भी राज्य में महाराष्ट्र जैसे शिक्षित और बहुत पुरोगामी राज्य में इसका कितना असर पड़ता है? जो बार-बार सरकारें बदलती हैं, मिसमैच जो हम लोग एक गठबंधन कर लेते हैं. कहाँ सरकार कहाँ बदली? सर आपको तो पता है महाराष्ट्र की सरकार जो बार-बार बदली जा रही है. पहले उद्धव ठाकरे साहब के साथ थे, बाद में अभी दूसरी सरकार आ गई है, तो ऐसे विकास पर क्या असर पड़ता है? बात ऐसी है कि सरकार जो कोई हुकूमत में बैठे हैं उनकी जिम्मेदारी है कि डेवलपमेंट के लिए ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता है. डेवलपमेंट नज़रअंदाज करके काम करेंगे तो लोग जब उनको मौका मिलेगा तो सबक सिखाएंगे. एक स्थानिक प्रश्न तुम्ही म्हणालात, लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात दोन्ही पक्ष एकत्र आहेत, त्याच्यामध्ये अमरावतीचा क्लेम राष्ट्रवादी करेल का? असं की मागच्या वेळेला ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि राष्ट्रवादीच्या अंशी जे इथे स्थानिक सरकारी आहेत त्यांची आग्रह या जागेच्या संबंधीचा आहे. आमच्या सहकाऱ्यांचा जो आग्रह आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल. याचा अर्थ उद्या लगेच निर्णय झाला असं नाही, पण आम्ही प्रोसेस डिस्कस करू, आग्रह करू. थँक्यू सर. थँक्यू.